ज्यावेळेस परकीय आक्रमण झालं होतं त्यावेळेस त्याला तोडण्यासाठी म्हणून त्याच्या मागच्या बाजूने जाऊन शेजारनं पहारी लावून खाण्याचा प्रयत्न केला आणि खण लावून पाडायच्या वेळेस त्यातून आतून शेकडो सर्प आणि विंचू आले बाहेर. मग त्या सगळ्या जीवजंतूंनी त्या आक्रमकांना चावा घेतला आणि पळवलं लपवलं. मग त्यांनी ते घाईघाईत परत ते लिंपून टाकलं. ते सगळे विंचू आणि सर्प आतमध्ये गेले. वाराही मातेचं मंदिर सकाळी दर्शन घ्यायचं असेल तर मी कधीच जात नाही, स्वतः आजही गेलेलो नाही. पहाटे 4 वाजता ते 6 पर्यंत 2 तास जिवंत तिचे अनुभव आहे तिथल्या सगळ्या महंतांना. आता मृत्युंजयेश्वर महादेव जे आहेत ते स्वतः मृत्यू स्थापित मंदिर आहे. म्हणजे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. तिचा असं उल्लेख आहे की अपमृत्यू येत नाही. एक असा हेतू होता की भोसले घराणे असेल, अहिल्याबाई होळकर असतील, सिंधिया राजे असतील, पेशवे असतील, सगळ्यांनी मिळून या सनातन महत्व असलेल्या काशीची जी रचना आहे ती संवर्धन करण्यासाठी किंवा तिचं जतन करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. तेवढ्या लांब इथे यायचं महाराष्ट्र सोडून आणि इथे काशीतल्या ह्या सगळ्या आध्यात्मिक ऊर्जेचं जतन करायचं हा भाव त्यांना कदाचित विश्वनाथाच्या ह्यानी झाला असेल. असं विचारलं गेलं होतं मला की काशी सर्वश्रेष्ठ तीर्थ क्षेत्रामध्ये का मानले जाते. मनुष्याच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये मृत्यू अटळ आहे, तर जन्म अटळ आहे, मृत्यू अटळ आहे आणि किंवा त्याच्यामधलं जे आपण आयुष्य जगतो त्याचं जे प्रदर्शन आहे ते काशीमध्ये. वा, काशी नियतीचा अखेरचा शब्दही ज्यांच्या पुढे बदलून जातो. संपले सारे असे वाटता जे पुन्हा हात धरतात तेच आपले शिव, ज्यांना आपण मृत्युंजय म्हणतो. हर हर महादेव. आणि जसं आपण मगाशी उल्लेख केला होता की बोटीमध्ये तुम्हाला आता कंटाळा आला असेल मे बी, कारण की एक सिमिलर बॅकग्राऊंड बघून आणि आमच्या गप्पा तर चालूच आहेत. त्यामुळे जसं मी दादांना रिक्वेस्ट केली होती की आपण काशीत आहोत पण आपण काहीतरी आपल्या इतिहासाचं म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कुठल्या वास्तूमध्ये जाऊ शकतो का की जिथे महाराष्ट्राचं काही कनेक्शन आहे. आणि जसं दादांनी सांगितलं होतं की पेशवे हवेलीमध्ये आपण आहोत आता. आणि दादा ह्या जागेचं महात्म्य आम्हाला सांगा, आपण इथे एवढं छान. मला पण खूप आनंद होतोय. नमस्कार. आजच्या दिवसाची म्हणजे आपली ही सुरुवात आता इथून आपण करतोय पेशव्यांच्या हवेलीतनं. तर मराठी काल आपण जसं बोलणं झालं होतं किंवा आपलं बोलणं झाल्याप्रमाणे आपण मराठा डायनास्टीचं, मराठा साम्राज्याने, मराठाच्या राजे घराण्यांनी कसं योगदान दिलंय काशीमध्ये त्याबद्दल जे बोलत त्यातलीच ही पेशवा हवेली आहे. आणि ती योगायोगाने आपल्याला इथे उघडून येता येतं, इथे आतमध्ये परमिशन घेता येते. त्यामुळे तू म्हणलाच की आपण कुठेतरी करूयात. मग आता विषय आहे की पेशव्यांच्या हवेलीमध्ये जी इथे एक महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणून बांधलेली वास्तू पेशव्यांनी, स्वतः पेशव्यांची पण इथे पावलं उमटलेली आहेत. बरं. त्यामुळे त्यांच्या घरातली लोक अमृतराव पेशवेंचं स्थापित शिवलिंग समोरच्या बाजूला आहे. बरं. मग इथे पण रोजची पूजा अर्चा शृंगार होतो, अजूनही होतो. वा. पेशव्यांचं एक स्वतःचं गणेश मंदिर पण आहे. अरे वा. ते पूर्ण वेगळंच आहे, ऑल टुगेदर वेगळ्या घाटावर आहे. पण पेशवे स्थापित किंवा पेशव्यांनी स्थापलेले गणेश म्हणजे पेशवे गणेश मंदिर असंच म्हणतात त्याला. अच्छा. मग अशा म्हणजे हा आत्ता आपण आहे ह्या घाटापासून रामघाट तसा लांब आहे खूप. पण म्हणजे त्यांचा सर्व दूर असा संचार होता, त्यांचं सगळीकडे स्पर्श होता. त्यांना सगळ्यांना एक असा हेतू होता की भोसले घराणे असेल किंवा आपल्या अहिल्याबाई होळकर असतील, सिंधिया राजे असतील, पेशवे असतील, या सगळ्यांनी मिळून या सनातन महत्व असलेल्या काशीची जी रचना आहे ती संवर्धन करण्यासाठी किंवा तिचं जतन करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. त्यांच्याकडचं द्रव्य त्यांनी वापरलं इथे, हे महत्त्वाचं आहे. कारण एवढ्या लांब इथे यायचं महाराष्ट्र सोडून आणि इथे काशीतल्या ह्या सगळ्या आध्यात्मिक ऊर्जेचं जतन करायचं हा भाव त्यांना कदाचित विश्वनाथाच्या ह्यानी झाला असेल कृपेने. कारण एवढं लांब यायचं, मग बाकीचे पण राजे होतेच, ते पण येऊ शकले असते. पण त्यांनी इथे आले, हे सगळं केलं आणि मग आज आपण त्याच्यामुळे इथं बसू शकतोय आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे दाखवू शकतोय आपण की आपण पेशवा हवेलीमध्ये येऊन आजचं आपलं पॉडकास्ट शूट करतोय. वा. दादा, आता आपण सुरुवातीला पॉडकास्टच्या सुरुवातीला जसा उल्लेख केला की ओंकारखंड, केदारखंड आणि विश्वनाथ खंड, तर ह्या सगळ्याचा मिळून जो एक काशीखंड तयार होतो, तर असे काशीखंडात
महत्त्वाची अशी कुठली मंदिरं आहेत का किंवा अशी कुठले शिवलिंग आहेत का की जिथे आवर्जून तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही ते सांगाल की इथे गेलंच पाहिजे? की ह्या 3 खंडाचं मिळून एक काशीखंड नाही होत. बर काशीखंड हा खूप अगाध आणि खूप मोठा आहे. बर मग त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे ॲक्च्युली स्कंद पुराण आहे. स्कंद पुराणामध्ये खंड आहे तो काशीखंड आहे. काशीखंड. मग अच्छा. त्याच्यामध्ये उल्लेख केलेले ही काही काशीखंडोक्त मंदिर आहेत आणि त्याचा आणि काशीतल्या 3 खंडांचा तसा काही रिलिव्हन्स नाही आहे. बर बर 3 खंड हे सेपरेट विषय आहे जो काशीशी निगडीत आहे. अच्छा. आणि काशीखंड, अवंत्यखंड, स्कंद पुराणातले हे इतर सगळे खंड आहेत. तर ते 2 भाग आहेत. त्यामुळे बरं. कदाचित खंड या शब्दामुळे तुझं कंपॅरिझन तसं झालं झालं. ते झालं असेल, पण हरकत नाही. तर काशीखंडोक्त मंदिरं इथं सगळी आता कसं झालंय, इथं जो काही एक ऑर्गॅनिक फुटफॉल आहे हम्म, हम्म. तो अति आहे आता. म्हणजे रोजचा 1,00,000-1.5 लाख लोकांचा फुटफॉल आहे. बापरे. तर मग इथे बऱ्याच लोकांनी कुठे कुठे आपापली मंदिरं उभी केली आहेत. हा. म्हणजे ती कलियुगातली बुद्धी म्हणूयात आपण. हो. पण मग काशीखंडोक्त मंदिरं एका बाजूला राहतात हम्म, आणि लोकांच्या गर्दीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरती आलेली मंदिरं आहेत. हम्म. तिथे लोक जाऊन ऑन द बेस आहे तर जाता जाता थांबून दर्शन घेऊ Correct. असं म्हणून त्या गर्दीचा फायदा घेऊन जी मंदिरं झाली आहेत बर तर तीही इथे काशीमध्ये आहेत. पण ती काय आत्ताची कालची नाही आहेत, ती 100-200 वर्षापूर्वीची आहेत. ओके. आता आपण जे बोलतोय हे सगळे 5,000 वर्ष, बापरे. 7,000 वर्ष, 10,000 वर्ष अशा मंदिरांकडे आपल्याला लोकांचा आपल्या प्रेक्षकांचा म्हणजे तिकडे त्यांची पावलं गेली पाहिजेत. हम्म, हम्म. की ती मूळ काशी आहे बरोबर. किंवा काशीतली मुळं आहेत आणि मग तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी एवढा सगळा हा टास्क करतोय, हे सगळे आपण भिजतोय. तर ते सांगायचं झालं तर ओंकारेश्वर खंडामध्ये बडा गणेश नावाचं एक मंदिर आहे. हम्म. त्या बडा गणेश मंदिरामध्ये आपल्या इकडे जसं गणपतीमध्ये कसबा गणपतीला, दगडूशेठ गणपतीला किंवा मुंबईमध्ये सिद्धिविनायक, लालबागचा राजा हे असं महत्त्वाचे ठिकाणं असतात, तसं काशीमध्ये काशीतल्या लोकांसाठी बडा गणेश नावाचं एक मंदिर आहे. बर. ते त्रिनेत्रधारी मंदिर आहे अच्छा. आणि वक्रतुंड आहे, तिरके असे बसलेत. हम्म, हम्म. ते तिथे गणपती सपरिवार बसलेत. रिद्धी सिद्धी पण आहेत वा. आणि शुभ लाभ दोघंही एकाच मोठ्या पाषाणात स्वयंभू मूर्ती आहे असं सांगितलं जातं तिथे. आणि तिथे ते उत्सव होतो खूप मोठा गणेशोत्सवाचा, अच्छा. 10 दिवस तिथे. त्यामुळे सुरुवात जर सांगायची झाली या आपल्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हो. झालं तर बडा गणेश मंदिरापासून सुरुवात करायची. बर. म्हणजे आता दर्शनाची सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता. पहिले मी सांगितल्याप्रमाणे काळभैरवाचं दर्शन ते मॅन्डेटरी आहे. हो हो. मग नंतर यू आर फ्री टू गो, म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठल्याही पद्धतीने दर्शनाचा क्रम लावू शकता. लावू शकता. त्याचा काही वेगळा नियम सांगितलेला नाहीये. बर. फक्त विश्वेशम माधव ढुंडींच्या श्लोकानुसार ती दर्शनं 3 दिवसात करावी जेणेकरून तुमची शास्त्रोक्त काशी यात्रा पूर्ण होईल. अरे वा. बर. आता अदर दॅन श्लोक जी मंदिरं आहेत ती तर शेकडो आहेत. मग जसा वेळ आपल्याला असतो, आपण जसा यात्रेचा आपल्या दिनक्रम 4 रात्रीचा, 5 रात्रीचा, 10 रात्रीचा ठेवला असेल, हम्म. त्या अनुषंगाने आपण सिक्वेन्स बाय सिक्वेन्स, डे बाय डे आपण एक 7-8-10 मंदिरांची यादी करून ओके. जी आता आपण डिस्कस करू ती लोक पाहू शकतात. बर. मग आता तशा यात्रा पण मी चालू करणार आहे की 3 रात्रीची जी बेसिक काशी यात्रा आहे त्याच्यात, कारण हा पॉडकास्ट अजून व्हायचा होता किंवा हो. लोकांना इथपर्यंत आपण नेलं नव्हतं. करेक्ट. त्यामुळे ज्या कोणा लोकांची 10 रात्र काशीची रिक्वायरमेंट असेल त्यांना मग ह्या सगळ्या म्हणजे आतल्या अजून काही गोष्टींची पैलू उकल जे करून आहे. मला सांगता येईल. बरोबर. डिपेंडिंग अपॉन इन्क्वायरीज आपण ते करणार आहोत, बरोबर. तो वेगळा विषय. पण बडा गणेश गणपतीचं मंदिराचं दर्शन आपण का घ्यायचं तर तिथे गणपतीचं अथर्वशीर्षाचं पठण एकदा करायचं आपण, किंवा गणेश सहस्त्रनाम, किंवा तुम्हाला जे कुठलंही गणपती बाप्पा मोरया जरी म्हणता आलं तरी तिथे जाऊन ते म्हणत राहायचं. ओके. तिथे एक पाषाणातले सुंदर असे उंदीर मामा आहेत, त्याच्या हातात एक असा कलश आहे, हा. त्याच्यामध्ये मोदकाचा अख्खं त्यांनी दगडातच केलंय सगळं, वा. तर ते त्याच्या समोर आहे. आणि त्या गणपती मंदिरात जाऊन आल्यानंतर आपल्याला एक वेगळं एक समाधान, ऊर्जा, अशी एक शांती मिळते. त्यामुळे बडा गणेश गणपतीचं मंदिर आपण तिथे केलं पाहिजे. मग त्या भागातून पुढे गेलं की काही 7-8-10 मंदिरं आहेत. थोडंसं पुढे आलं तिथून की समजा जी लोक ऋणात असतात कुठल्या हा. किंवा कर्जात असतात एखाद्या, तर मग म्हणजे बघ आता आपण गणपती मंदिरापासून सुरुवात केली आणि आता एक वेगळ्या विषयाकडे आलो. हो हो. ऋण हरेश्वर, म्हणजे आपल्या ऋणाचं हरण करणारा. हा. की आपण ऋणात असतो, कोणाला कर्जात मुक्ती व्हावी असते, मग ती कुठल्याही प्रकारची असेल करेक्ट. तर ऋण हरेश्वराला जाऊन आपण नमस्कार करून जल वाहू शकतो, बर. फुल वाहू शकतो जितके दिवस काशीत आहोत. आणि जर आपलं मुख्य मोटिव्ह तेच असेल
तर रोज ऋणहरेश्वराला जाऊ शकतो 4 रात्र 5 रात्र. बरं. तिथे शिवाचं स्तवन किंवा शिवस्तुती म्हणू शकतो कुठल्याही प्रकारची. काही नसेल तर आपल्याला एखादा मंत्र म्हणता येतो, ते म्हणून तिथं मनोभावे सेवा पण त्याच्यातनं आपल्याला ऋणातनं मुक्ती होण्यासाठी मदत मिळते. ऋणमुक्त होतो आपण. तर मग ऋणहरेश्वरच आहे त्यांचं नाव. तर ह्या रस्त्यावरती जाताना कृत्तिवासेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे. बरं. तर कृत्तिवासेश्वर शिवलिंगाचं जो दर्शन करतो त्याला कुठलीही पीडा, शारीरिक व्याधी आणि म्हणजे राहत नाही. आणि मोक्षाकडे जाण्यासाठी जवळपास काशीतल्या 95% शिवलिंगाचा एक हे आहे आशीर्वाद, मोक्षप्राप्तीचे दरवाजे रुंद होतात, अजून मोठे होतात म्हणजे. अच्छा. तर कृत्तिवासेश्वराची एक छोटीशी कथा आहे की गजासूर नावाचा एक राक्षस होता, प्रचंड बलाढ्य होता, खूप मोठा राक्षस. आणि तितकाच बलाढ्य तो एक एक पाय असा टाकत जिथे टाकायचा तिथे धरणीकंप किंवा भूकंप जसा होतो तसा प्रत्येक पावलाकडे एक भूकंप व्हायचा त्याचा. ओके. आणि त्याला कुठलेच ऋषी आणि कुठल्याच देवतांना तो त्याचा हरवू शकत नव्हते. तो असं मारतच खूप बलाढ्य होता. तर शेवटी न राहून त्याचा विध्वंस बघून शिवांनी त्याच्यापेक्षा उंच एक रूप धारण केलं आणि त्यांनी त्याच्या डाव्या हाताने त्यांच्या छातीत त्रिशूळ असं घालून त्यांना वरती उचललं. बर. एवढ्या बलाढ्य राक्षसाला. तर तो सगळ्यात पहिली त्याची रिॲक्शन होती की असं होता, तो असा स्मित हसला होता त्रिशूळावरती चढून सुद्धा वरती छातीत त्रिशूळ घुसल्याने तो असा पुढे अर्धा लीन झालेला आहे आणि महादेव पाहतायत. तर शिवांना लक्षात येत नाही की काय. तर तो म्हणतो की प्रभू असं जे मरण मला आलंय किंवा ज्या हाताने माझं वध झालाय असं 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 मृत्यू असा वध प्रत्येकाचा हो, प्रत्येक असुराचा हो, प्रत्येक जीव जंतूचा हो, शिवांच्या हस्ते प्रत्येकाला मरण येवो, त्याच्यामुळे मी आनंदित होऊन आता मी असं हसलोय. तर शिव प्रसन्न होता त्याच्या उत्तराने की तुझा जीव आता जीवानिशी जाणार आहेस तू, तरी पण तू तुझ्या असुर बांधवांसाठी अशी कामना करतोयस की प्रत्येकाचं मरण असं शिवाच्या हस्ते व्हावं. तर मी प्रसन्न झालो. तर मी काय देऊ शकतो तुला, आता तुझं काय, तुला काय तुझी इच्छा आहे. तर तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये वास करा. तर आता तर तुझा तर नाश होणार आहे, तुझ्यामध्ये मी कसा काही वास करू. तर मी तुझ्या त्वचेमध्ये वास करेन. संस्कृतमध्ये त्वचेला कृत्ती असं म्हणतात. मग ते कृत्तिवासेश्वर, त्वचेमध्ये राहणारे महादेव. मग त्याच्यानंतर जेव्हा तो तिथे धारातीर्थी पडला तेव्हा त्याचं बलाढ्य एक शिवलिंग तयार झालं त्या त्वचेचं. आणि त्याच्यामध्ये शंकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी शब्द दिला त्यांना, जे शब्द दिल्याप्रमाणे त्याच्यात त्यांचा अधिवास झाला. आणि ते बलाढ्य शिवलिंग होतं, काशीमधलं सगळ्यात मोठं शिवलिंग होतं ते. तर ते जेव्हा यवनांचं आक्रमण झालं तेव्हा पहिले ते तोडण्यात आलं. मग त्याच्यातनंच एक थोडा शिळा कोणीतरी उचलून ठेवली होती तुकडा एक, त्याच शिवलिंगातलं त्याच त्या तुम्ही आपण जेव्हा जाऊ पाहायला ना तेव्हा त्याचं तुला टेक्स्चर कळेल. ते वेगळंच एक आहे, वेगळ्याच पाषाणातलं आहे ते. तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर त्या मोठ्या शिवलिंगातला एक पीस जो आहे जो तुटला गेला होता यवनांकडनं, जे त्याची तोडफोड झाली होती, त्यातला एक मोठा पाषाणाचा तुकडा एकांना सापडला आणि तो त्यांनी तसाच ठेवला. आणि त्याचं पुन्हा स्थापना त्या तुकड्यातनंच केलेली आहे. त्याचं पण दर्शन आवर्जून करावं. खूप असं लेस नोन मंदिर आहे ते, किंवा फार अनेक शेकडो लाखो लोक काशीला येऊन जातात, पण ही नावं देखील माहिती नसलेली ही मंदिर आहेत, पण खूप महत्त्वाची आहेत. त्याच्याच पॅरलल एका गल्लीमध्ये मध्यमेश्वर महादेवाचं एक शिवलिंग आहे. मध्यमेश्वर जे तुला मी सांगितलं होतं अंतर्गृह. तर अंतर्गृहाचा जो मध्य आहे तो मध्यमेश्वर महादेवापाशी एक टोक ठेवून मग 5 कोस त्रिज्या अशी अंतर्गृहाची सांगण्यात आलेली होती. तर ते मध्यमेश्वर लिहिले आहेत भिंतीवरती, त्याचे महात्म्य लिहिले सगळे. तर त्यामुळे ते त्या शिवलिंगाचं पण दर्शन अत्यंत कमी लोकांना माहिती असलेलं शिवलिंग आहे ते. तिथं गेलं पाहिजे लोकांनी. म्हणून एक एक गोष्टी किंवा जिथे आपल्याला आंतरिक काहीतरी बदल होणार आहे, आपल्या बुद्धिमत्तेत बदल होणार आहे, विकास होणार आहे. प्रत्येक वेळी मोक्षच मिळतोय म्हणून आपण तिथे जायचं, त्यापेक्षा आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल किंवा ज्ञानामध्ये फरक पडणार आहे अशी काही मंदिरं आणि शिवलिंग पण इथे आहेत. मग त्याचं पण दर्शन घेतलंच पाहिजे. तर काशीमध्ये यायचं तर एक अशी
बॅलन्स्ड काशी यात्रा व्हावी. हां अनेकांना काशीचे पान, काशीचं चाट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे पाहतो ते खूप आहे, उत्तमच आहे, त्याला काही माझा अजिबात कुठलाही विरोध नाही आहे. पण तिथे जो वेळ जातो आणि आपल्याकडे 4 दिवस असतील तर आपण मॅक्झिमम दर्शनाला महत्त्व द्यावं असं माझं वैयक्तिक एक, म्हणजे हे मी कोणालाच असं कंपल्सन करू शकत नाही की नाही तुम्ही त्याच्याऐवजी दर्शन करा म्हणून. पण मी जे लोक माझ्याबरोबर आत्तापर्यंत येऊन गेली ते लोक, सगळी लोक कनेक्ट करतील हे माझं वाक्य, की आम्ही थोडासा वेळ मिळाला तरी पटकन कुठेतरी आला इथे तर हे करून घेऊ. ते म्हणजे कमीत कमी वेळ बाहेर गल्ल्यांच्या बाहेर किंवा हॉटेलमध्ये घालवण्यापेक्षा दमतात लोक. म्हणजे मला असा रिव्ह्यू आहे लोकांचा की आम्ही काही इतर कंपन्यांबरोबर जातो तेव्हा असं सांगावं लागतं की ते दाखवा ना, ते तुम्ही म्हणले होते ते दाखवा. आता तुम्हाला सांगायला लागतं की आता बस, की आज के लिए इतना काफी आहे. तर असे रिव्ह्यू आहेत मला. तर मी म्हणतो की हो, पण आता जवळच आहे, थोडंसंच आहे, 400 मीटर आहे. तर मग मला इच्छा असते की आपण आलो एवढ्या लांब आणि मला माहिती आहे, तर मला माहिती आहे तर ते तुम्हाला माहिती व्हावं ही घाई असते मला, की जाऊयात. मग म्हणूनच मी सांगतोय की आपण जसं मी जर बोलायला लागलो तर सलग 2-2.5 तास मंदिरांचीच माहिती देता येईल. कदाचित थोड्या वेळाने लोक मोनोटोनच व्हायला लागेल लोकांना की अरे हे एक मंदिर मग ते एक मंदिर. म्हणून मधल्या या वेळेमध्ये मी असं सांगतोय तुम्हाला की जेव्हा काशीला येणं होईल तेव्हा एक तर जास्त दिवस घेऊन यायचं, आणि अदर दॅन शास्त्रोक्त काशी यात्रा जी मंगळागौरीसारखी, कृत्तिवासेश्वरसारखी, मृत्युंजयेश्वर महादेवांसारखी. आता मृत्युंजयेश्वर महादेव जे आहेत ते स्वतः मृत्यू स्थापित मंदिर आहे. म्हणजे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः, हा जो मृत्युंजय मंत्र आहे तो तिथं आल्यानंतर आपण जसं आपल्या मोबाईलचं रिचार्ज करतो ना 1 वर्षाचं, तसं आपल्या लाईफचं रिचार्ज आहे. अच्छा, गॅरंटेड. तिथं असं उल्लेख आहे की अपमृत्यू येत नाही. मृत्युंजय मंदिरात मृत्युंजय महादेवांचं दर्शन घेतलं तर अचानक काही झाड पडलंय डोक्यावर, काहीतरी झालंय, काहीतरी शॉक बसलाय, असे जे काही अपमृत्यू यायच्या ज्या काही आपण घटना ऐकतो तर ती अपमृत्यू होत नाही मृत्युंजयाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर. तर त्या मंदिरातच तो परिसर जो आहे ना मंदिराचा, तो इतका अद्भुत आहे ना. खूप सारी मंदिरं आहेत तिथे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं तुमचं महाकालेश्वराचं उज्जैनचं ते तिथं मंदिर आहे. वृद्धकाल म्हणून एक जण एक अत्यंत पुण्यवान सत्पुरुष होते, त्यांचं स्थापित वृद्धकालेश्वर महादेव आहे. ते पण त्याच मंदिरात आहे. त्याच्याच मागे धन्वंतरींनी तप करून त्यांची सगळी औषधी ओतली आणि त्या विहिरीचा पाणी औषधी केलं, आणि कुठल्याही असाध्य रोगांसाठी 45 दिवस ते पाणी प्यावं असं सांगितलं जातं. रोज एक ग्लास एवढा, जे आपण आपली जी तहान ज्या पाण्याने रोज भागवतो तीच तहान रोजची त्या कुपेतल्या ह्यानी आपल्याला भागवायला लागते. तसं जर केलं तर अनेक लोकांना रिझल्ट पण येते की आपल्याला आपले आजार बरे व्हायची मदत होते. तर ते धन्वंतरी कुंड, त्याच्या शेजारी नागेश्वर म्हणून एक शिवलिंग आहे. ते नागेश्वराच्या शिवलिंगावर असा दगडातच कोरलेला विळखा घातलेला असा एक सर्प आहे. त्या विग्रहातच आहे, शिवलिंगावरतीच आहे. मग ते आहे तिथे. धन्वंतरेश्वर, धन्वंतरींनी जेव्हा तिथे तुमची ती तपश्चर्या केली आणि त्यांची औषधी वाहिली तर त्याच्यानंतर तिथेच एक शिवलिंग स्थापन केलं. ते पण तिथे आहे. म्हणजे त्या मंदिरामध्ये खूप असं म्हणजे मी आपल्या सगळ्या लोकांना मी मॉल म्हणतो की हा अजून एक मोठा महादेवांचा मॉल आहे. म्हणजे सगळी मंदिरं आहे त्याच्यामध्ये. मला इतकं आवडतं ते. तिथे इतकी अनुष्ठानं चाललेली असतात. म्हणजे जेव्हा तिथे आपण जातो ना, जिथे कुठे बसायला जागा आहे, किमान एक 75 ते 100 गुरुजी आणि त्यांची सगळी मंडळी तिथे बसलेली असतात. हातात पिशवीमध्ये माळ असते आणि चालू असतं. प्रत्येक त्यांच्या यजमानांची अनुष्ठानं घेतलेली असतात. समजा आता सोहम कुरुळकरांसाठी 1 लाख मृत्युंजय महादेवाचा मंत्र करायचा आहे, तर तुझं गोत्र आणि नाम उल्लेख करून संकल्प करून रोज तुझ्या नावाने तिथे अशी अनुष्ठानं केलेली लोक असतात. बापरे. तर अनेक लोकांना व्याधी बऱ्या होण्यासाठी किंवा अजून काही दीर्घायुष्य मिळण्यासाठी तिथे त्या लोकांना तिथे लोक संपर्क करतात आणि आपापल्या नावाने अनुष्ठान म्हणजे माहिती आहे ना की सतत केली जाणारी प्रक्रिया. मग ते सगळं तिथे चालतं आणि मोठा परिसर असल्यामुळे शांत बसायला पण तिथे आपल्याला एक जागा आहे. म्हणजे ज्याला कोणाला ध्यान करायचं आहे त्यांनी दुपारच्या वेळेमध्ये तिथे जाऊन बसायला हरकत नाही. म्हणजे ओंकार खंडातलं त्यातल्या त्यात
डोळे मिटून शांत बसण्यासाठी म्हणून एक मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी बर एक शिवलिंग आहे. तिथं त्याचं शिवलिंगाचं दर्शन घेऊन समोरच मूर्तीचं पण महालक्ष्मीच्या मूर्तीचं दर्शन होतं. त्या शिवलिंगाचं नाव आहे मालतेश्वर महादेव. मालतेश्वर तर मालतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन समोर छोटीशी मूर्ती आहे महालक्ष्मींची. त्याला पण तिथे पाणी वाहून आपण मनोकामना करू शकतो की आम्हाला आमची इच्छित लक्ष्मी प्राप्ती व्हावी. तर त्याचे पण तिथे म्हणजे हे सगळे मालतेश्वर महादेव, वृद्धकालेश्वर महादेव, त्याच्यानंतर तुमचं महाकालेश्वर, धन्वंतरेश्वर, नागेश्वर, मृत्युंजयेश्वर, बघ ना एकाच मंदिरामध्ये ही सगळी खंडोक्त मंदिर आहेत. त्यामुळं एक मंदिर जर आपण करायला गेलो तर तिथे आपल्याला 6 ते 7 ते 8 माझ्या अंदाजे 13 दर्शन आहेत तिथे. अजून बारीक 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 काही नावं पण आहेत तिथे. ओके. 13 ते 14 दर्शनं तिथे एका मंदिरामध्ये आपली होतात. मग एकाच एंट्रीमध्ये तासाभरात आपल्याला 14 दर्शन मिळणार असतील आणि त्या शिवलिंगाच्या ऊर्जेचा स्पर्श होणार असेल तर हरकत नाही जायला. म्हणजे हे लेस एक्सप्लोर्ड आहे मंदिर. त्या मानाने आपणच कदाचित पहिल्या पॉडकास्टमध्ये बोलल्यानंतर हळूहळू आता फुटफॉल वाढलाय तिथे बऱ्यापैकी. मराठी लोकांचा, स्थानिक लोक तर आवर्जून जातात तिथे. कारण मृत्यू टाळायचा कोणाला नाहीये, प्रत्येक माणसाला. त्यामुळे स्थानिक मंडळींची गर्दी असते तिथे. आणि बरेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांची पण इथे जाणं येणं असतं. त्यामुळे मृत्युंजय महादेव, त्याच्यानंतर त्याच भागामध्ये एक जागेश्वर नावाचं शिवलिंग आहे. जागेश्वर महादेव टुमदार ठणठणीत मोठंच्या मोठं असं गलेलठ्ठ शिवलिंग आहे. जसं तिळ भांडेश्वरांचं शिवलिंग आहे तसं जागेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे. तर ते एवढं मोठं आहे आकाराने. त्याची जी शाळुंक आहे ती पाताळात कुठेतरी खाली असेल. त्याची उंची अजून मला कळलेली नाही की तिथं कोणी सांगू शकलेलं नाहीये. पण त्याच्या आकाराकडे बघून ज्या वेळेस परकीय आक्रमण झालं होतं त्यावेळेस त्याला तोडण्यासाठी म्हणून त्याच्या मागच्या बाजूने जाऊन शेजारनं पहारी लावून खाण्याचा प्रयत्न केला आणि खण लावून पाडायच्या वेळेस त्यातून आतून शेकडो सर्प आणि विंचू आले बाहेर. याचे उल्लेख ज्यांनी वाचले ते तिथले महंत तिथे आत्ता आहेत, ते भेटतात आपल्याला. मग ते सांगतात की मग त्या सगळ्या जीवजंतूंनी त्या आक्रमकांना चावा घेतला आणि पळवलं, लपवलं. मग त्यांनी ते घाईघाईत परत ते लिंपून टाकलं. ते सगळे विंचू आणि सर्प आतमध्ये गेले. मग तो एक तिथे प्रचिती आली होती. ते जागेश्वर महादेव आहे. त्यामुळे तिथे पण महाराष्ट्रीयन लोकांनी तर लेस एक्सप्लोर्ड आहे. ते माहितीच नाही जवळपास कोणाला. इव्हन इथल्या रिक्षेवाल्यांना पण फारसं ते माहिती नाही. तर आपण ते पद्धतीने थोडंसं सांगावं लागतं. मग हे का सांगतोय मी, तर लोकांना थोडंसं आता येतोय तर मग अरे हे तर सांगितलं होतं यांनी, पण मग इथं कसं माहिती नाही कोणाला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जसं आत्ता हळूहळू कळत चाललंय. मला जेवढं आत्ता समजलंय, जेवढं वाचलंय मी, त्याच्यापेक्षा बरोबर 50 पटीने किंवा 100 पटीने अजून मला माहिती घ्यायची. हे मला माहिती आहे. तर मग ह्या लोकांना आपल्यामुळं माहीत होते, रिक्षावाल्यांना किंवा अजून काही लोकांना. म्हणजे मी जितक्या वेळा पाहिले तिथल्या 10 पैकी 6 ते 7 रिक्षावाल्यांना माहिती नाहीये ते. मग आपण कन्फ्यूज व्हायचं नाहीये की अरे याला माहिती नाही, मग ते नसेलच इथे, दुसऱ्या माणसाला विचारायचं. तर कूल राहून आपल्याला इथे हे करायला लागतं, कारण आपण नवीन नवीन गोष्टी मागणार आहोत. आणि या निमित्ताने मला सांगावं असं वाटेल दादा की टुरिफिक ही एकमेव का पहिली आपण अशी ट्रॅव्हल कंपनी म्हणत की जी हे अनएक्सप्लोर्ड गोष्टी लोकांपर्यंत आणतात. अगदीच. कारण आपला पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्हालाही बऱ्याच लोकांकडून हे कळालं असेल की अशा बऱ्याच नंतर यात्रा सुरू झाल्यात की ज्या तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा जे शिवलिंग होते तिथे जाऊन ते जातात. सो ते पण पुण्याचं काम टुरिफिक तर्फे तुमच्यातर्फे होतं. अगदी. म्हणजे बरेच वेळा असं होतं की आता ठीक आहे, आता मी सुरुवातच आपली जी केली होती की लोकांपर्यंत काशी आहे तशी पोचवायची, हा भाव. मग त्याच्यातनं आपण टुरिझम व्यवसायात आहोत, मग आपल्या व्यवसायाला काही कुठे फटका बसेल का, हा विचार खरं जेन्युइनली आला नव्हता, अजूनही नाही. आता कदाचित ह्या माझ्या सांगण्यानुसार अनेक लोकांची पोटं भरणार असतील, तर तो म्हणजे मला आनंदाचा विषय. पण ज्या भावाने आणि अत्यंत, कारण हे बघ आता मोठमोठ्या कंपन्यांची नावं तर काय घेता येणार नाही आपल्याला. खूप मोठ्या कंपन्या आहेत आता, त्यांच्या गेल्या 50 वर्षापासून 70 वर्षापासून काशी यात्रा होत आहेत. पण मग त्यांच्यापैकी एखाद्याने हे बुद्धी व्हायला हवी होती, किमान शास्त्रोक्त काशी यात्रा. म्हणजे मला लोक त्याच वयात 70 वर्षाची 75 वर्षाची लोक सांगतात की आम्ही 25 वर्षापूर्वी काशीला गेलो होतो
मग त्यावेळेस तर ती जुनी कंपनी होती म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, पण त्यांनी आम्हाला ह्यातलं काहीच सांगितलं काहीच नव्हतं. मग ते असं ऐकलं की मला असं वाटतं की कदाचित निवड झाली आपली की हे सगळं सांगायची, पोटतिडकीने सांगायची किंवा व्यवसायापलीकडे जाऊन सांगायची. कारण हा एवढा उतारिटा करायचा, एवढे कष्ट करायचे, सगळ्या गल्ल्या ढुंढाळून काढायच्या. हे जनरली ट्रॅव्हल व्यावसायिकांचं काम जनरली नसतं. एका कुठल्या तरी म्हणजे दुबईबद्दल विचारलंस तुम्हाला किंवा केरळबद्दल विचारलंस तर तिथल्या भौगोलिक क्षेत्राची माहिती घ्यायची, हवामानाचा अंदाज घ्यायचा, तिथल्या खाद्य संस्कृती, पेहरावाचं, आणि मग आम्ही तुमच्यासमोर बसून कन्सल्ट करतो की हां आपको क्या अच्छा लगता है, मग असं का, मग तुम्ही इकडे जा, मग तिकडे जा. हा आमचा उत्तम व्यवसाय. पण केरळमध्ये अमुक गावात अमुक गल्लीमध्ये अमुक मंदिर आहे हे करायला ट्रॅव्हल कंपन्यांना वेळ नाही आता. धर्मसहयोगाने तेच माझ्याकडनं होतं इथे की सगळी दुनिया फिरून आल्यानंतर काशीमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा पहिली टूर जेव्हा केली होती तीच शास्त्रोक्त केली होती. हाच माझ्या बाबतीत झालेला मोठा योगायोग की असं नाही झालं की आपण पण मग ते टिपिकल आयटनरी फॉलो केल्या आणि मग अभ्यास केला, असं काहीच नाही. येताना म्हणजे आता बाय डिफॉल्ट चित्रकार शेखर साळींचं नाव निघालंच पाहिजे की त्यांच्याबरोबर पहिल्यांदा आलो काशीला, त्यामुळे संस्कार, ते गर्भसंस्कार याला म्हणतात, तसेच इतके भारी झाले की तिथून ते विमान त्याच दिशेला उडालं बरोबर की आता शास्त्रोक्तच करायचं, नाही तर मग नाही करायचं. म्हणजे इतर लोक असं करतायत, त्यांना कमी दिवसामध्ये 2 रुपयाचा नफा मिळून जातोय, तर आपण पण तसं करावं, हा एक ऑप्शन होताच. बरोबर. पण 50 किलोमीटर 4 दिवसात चालावं लागतंय, प्रचंड मेहनत आहे, सगळ्या लोकांना घेऊन गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरायचंय, हेच पत्करलं गेलं आपोआप. त्याचा मागचा हेतू असा होता की मग आता कष्ट होऊ देत, लोकांना गल्ल्याही माहिती होऊ देत, पुण्यही होऊ देत, आणि आता आपण अशी यात्रा करायची. मग आता मला सांग की तू जसं म्हणलास की तसं दुसरं कोणी जरी येऊन करायचा प्रयत्न केला तरी तो आपला तो स्वीकार आहेच आहे किंवा करा. किमान त्यांच्यामुळं एक माझा हेतू असा आहे की त्यांच्यामुळं मराठी लोकांना काशी तशी पाहायला मिळेल. हेही नसे थोडके, म्हणजे नॉट नेसेसरी की सगळ्यांनी हर्षद सप्तर्षी आणि टोरिफिक बरोबरच आलं पाहिजे. आलात तर उत्तमच, आनंदच आहे. म्हणजे तो एक तुमचा या माझ्या सगळ्या सत्कर्माला तुमचा हातभार. पण नाही आला तरी दुःख काहीच नाही, अगदी खुल्या दिलाने. पण त्याच्यामुळे हा सोपा विषय आहे. तो असा आपण किंवा आता जे वाचन मी करत चाललोय पुढे, मग असे आपण कृत्यवासेश्वर, मध्यमेश्वर, मृत्युंजयेश्वरापर्यंत पोहोचलो. मग त्याच्याकडनं जेव्हा इकडे आतल्या बाजूला येतो तर इकडे या साईडला सुद्धा ओंकार खंडातनं विश्वेश्वर खंडातनं केदार खंडात हे माहिती घेऊन अभ्यास करून गल्ल्या फिरायचं काम आत्ता आपण जे करतोय. आणि तुझ्या कॉस्मोस्टारला आणि तुला स्वतःला मला का कौतुक वाटतं की हे सगळं तिथून उठून सगळा सेटअप घेऊन इथे एवढे अद्ययावत कॅमेरे, 7-8-10 कॅमेरे आणि ड्रोनसारखी खूप मोठी यंत्रणा आत्ता सोहमनी आणि वैभवनी त्याच्या मित्रांनी आता आमच्या सगळी यंत्रणा लावली आहे. तर ह्याला सुद्धा करेज लागतं, एक इच्छाशक्ती लागते. त्यामुळे मी जसं काल परवा म्हणलो होतं तसं तुझे पुन्हा एकदा आभार की तुझ्यामुळे हे पुण्यकर्म आणि मोठं काम म्हणजे फलद्रूप होत आहे आणि ते चिरकाल राहणार आहे यूट्यूबमध्ये. भारी. तर आता आपण काय करूयात, मंगळागौरी आणि ह्याच्याबद्दल आपण काल परवा बोललेलो आहे, गबस्थेश्वरांच्या आनंद भैरवांच्या मंदिरापर्यंत. तर अग्नीचं भय, अग्नीश्वर महादेव किंवा विजा कडकडलेलं ते आपण डिस्कस केलं आहे काल. तर एकंदरीत आपल्या व्ह्युअर्सने आता हे लक्षात ठेवायचं आहे की काशीमध्ये आपल्या निरोगी आयुष्यासाठी पण शिवलिंग आहेत, आपल्या आध्यात्मिक अंगाचे डेव्हलपमेंट होण्यासाठी पण शिवलिंग आहेत. केदारखंडामध्ये केदार घाटावरती बसून किंवा केदारेश्वरच्या मंदिरात बसून उत्तम जागा आहे. ज्यांचा अतिशय शुद्ध भाव आहे किंवा साध्यापणाने ज्याला हे आहे तुमच्या मेडिटेशनचा ज्याला आवड आहे त्यांनी केदारखंडामध्ये जाऊन आवर्जून बसावं. केदारखंडातल्या गौरी केदारेश्वरच्या मंदिरात. तिथे काहीतरी एक ऊर्जा आहे जी तुम्हाला कदाचित मदत करते तुम्हाला त्या तत्वाशी कनेक्ट करायला. इतकं ते मला वाटतं की आपण तिथे जाऊन शांत बसलो ना की आपल्याला ती एक ब्रह्मानंदी टाळी लागून जाते. आणि अनेक लोक म्हणजे मी पाहिलेत तर तिथे जवळपास प्रत्येक माझ्या यात्रेमध्ये किमान 25 फॉरेनर्स भारतीय वेशात बसून रुद्राक्षाच्या माळा घालून इतके मनाने कनेक्शन लावून डोळे बंद करून शेजारी त्यांच्या जोरात बोललो आपण तरी हलत नाहीत किंवा डोळे उघडून बघत नाहीत, इतके ते कनेक्ट असतात.
तर महत्त्व काय सांगायचं आहे की जर परदेशातल्या लोकांना तिथे बसून जर इथं येऊन ह्या गोष्टी सापडत आहेत, तर मग आपण स्वतःला दोष देत बसतो आणि हे होत नाही ते होत नाही म्हणतोय, तर आपण शोधच घेत नाही त्या गोष्टीचा. खरंय. तर थोडंसं ते करावं लोकांनी, म्हणजे उपदेश देणं समजू नये लोकांनी. माझं जे बोलणं आहे हा अत्यंत भावनेने बोलतोय मी, की मी काय असं तुम्हाला शिकवत नाही काही, पण मला असं वाटतं की आपण जर स्वतःच जर काही शोधलं नाही तर मग कसं सापडेल. आपल्याला अडचणी काय प्रत्येकाला आहेत. करेक्ट. म्हणजे असं कोणीच नसेल की ज्याला अडचण नाही. पण म्हणून मग कर्माला आणि याला दैवाला दोष देत बसण्यापेक्षा थोडंसं आपण आपला शोध घ्यावा, स्वतःचा शोध ज्याला म्हणतात. मग हे सगळे शोध हे लागतात काशीमध्ये. म्हणजे काशीमध्ये खरंच काहीतरी जादू आहे की नुसतं आता आपण इथं बसलोय तर ह्याच घाटावरती खालती बसून 1 तास किंवा अर्धा तास गंगेच्या पाण्याकडे जरी बघत बसलात ना तुम्ही नुसतं, त्यावेळेस मी आत्ता जे बोलतोय ते लक्षात ठेवा. त्यावेळेस डोक्यामध्ये काय काय विचार येतात, पहिले 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटानंतर ते विरळ व्हायला लागतात. अच्छा. आणि मग ते जे म्हणतात ना की काशी में आप खुद को ढूंढ लेते हैं, हिंदीमध्ये खूप छान वाटतं डायलॉग ऐकायला ते. ॲक्च्युली मराठीमध्ये तितके असे हृदयस्पर्शी होत नाहीत ते, पण ते खरंच आहे की आप काशी से चले जाते हो लेकिन आपके अंदर की काशी कभी नहीं जाती, ती तशीच आहे. तर असे मनाला भिडणारे डायलॉग आहेत. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तर इथं बसल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट, हे शहर कसं बसलं असेल, हे इथं एवढी शिवलिंग कशी असतील, मग ती 5-5 हजार 10,000 वर्ष जुनी उल्लेख असलेल्या पुस्तकातली ती आजही तशीच आहेत. करेक्ट. हे ज्याला प्रश्न पडत नाहीत त्या माणसाने इथे येऊच नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. अर्थात. कारण हे त्याच्यासाठी झालं पाहिजे इथे. बरोबर. तर आणि हे जर प्रश्न पडले तर तुम्ही सजग आहात, जागृत आहात, आणि याचा अर्थ तुम्ही शोधकार्यात आहात. मग ते शोधकार्य जसं काशीच्या गल्ल्यांमध्ये आणि घाटांवरती तुम्ही करताय, एक्झॅक्टली त्याच पॉईंटला तुम्ही आज जाऊ शकता तुमच्या, आणि स्वतःचा शोध तिथे ती सुरुवात होते. म्हणून काशीमध्ये मी मागे एकदा म्हणलं होतं की काशी हे एकमेव, असं विचारलं गेलं होतं मला की काशी सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्रामध्ये का मानले जाते. तीर्थक्षेत्र तर कितीतरी आहेत. तर तेव्हा मी म्हणलं होतं की इतर ठिकाणी जी ऊर्जा असते ती इथे आहेच आहे, पण आपल्या मनुष्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये मृत्यू अटळ आहे, जन्म बाय डेस्टिनी आहे. तर जन्म अटळ आहे, मृत्यू अटळ आहे. तर ह्याचं जो मिलाफ आहे किंवा त्याच्यामधलं जे आपण आयुष्य जगतो त्याचं जे प्रदर्शन आहे ते काशीमध्ये. वा. आपण कधी आपल्या शहरात आपल्या आजूबाजूला कधी असं रस्त्याने चाललोय किंवा नदीच्या बाजूने चाललोय आणि स्मशान असं दिसलंय, आपण कधी थांबतो का तिथे? नाहीच आहे. ते सगळं असं एका कॅमोफ्लाज एरियात आतल्या बाजूला अत्यंत शांत आणि वेगळ्या भावनेत आपण तिथे प्रवेश करतो आणि तिथून बाहेर येतो. इथं तुम्ही जेव्हा बोट राईड करता तेव्हा तुम्हाला समोर दिसत असतात शेकडो चिता एका वेळी पेटलेल्या असतात. मग तो एक प्रकारचा यज्ञच आहे. तो यज्ञ जो आहे त्या यज्ञामध्ये आपल्या मनुष्य देहाच्या आहुत्या चालू असतात. असं मला वाटत असतं की जसे आपण आहुत्या देत असतो तशी आपली आहुतीच आहे नाही. बरोबर. मग हे दिसतंय त्याच बोटीच्या अलीकडे पलीकडे गोल गोल फिरून नाच करताना रील बनवताना आत्ताची पिढी दिसते. अनेक आजी आजोबा पण आजकाल टेक्नो सॅव्ही आहेत, ते त्यांचे सेल्फी काढताना दिसतात. मग ते जीवनाचा आनंद घेत आहेत. एक साईडला एक कार्य चालू आहे, जो यज्ञ चालू आहे. मग जन्म आणि मृत्यूचं एवढं स्पष्ट प्रदर्शन कुठल्या तीर्थक्षेत्रावर. वा. मग हा माझा वैयक्तिक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. बरोबर आहे की मग तिथे सुद्धा जे लोक जे आले ज्यांच्या नातेवाईकांना घेऊन, ते कुठल्या तरी एका वेगळ्या आनंदात आहेत की मी माझ्या वडिलांना, माझ्या आजोबांना, माझ्या नातेवाईकांना इथपर्यंत घेऊन आलो. आता यांना शिव भेटणार आहेत, यांच्या कानामध्ये तारक मंत्र सांगितलं जाईल आणि आता यांना सायुज्य मुक्ती मिळेल. अनेक प्रकारच्या मुक्त्या आहेत, मोक्षाचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे त्यातले काही वेगळे शब्द आहेत ते आत्ता मला लक्षात येत नाहीत, पण सायुज्य नावाचं एक सायुज्य मुक्ती, अजून एक मुक्ती, अशा वेगळ्या. तर तो काशीमध्ये ज्या अत्यंत सतशील वागणुकीनंतर झालेला जो मृत्यू आहे, अत्यंत प्रामाणिक आणि पुण्यवान व्यक्तीला सायुज्य मुक्ती. तर त्यामुळं इथे मृत्यू झालेल्या लोकांना
इन महाशय को शिव सायुज्य प्राप्त हुआ असं म्हणतात. वा. म्हणजे आपण जे म्हणतो की यांना अमुक अमुक देवाज्ञा झाली असं हो, आपल्या हो. मराठीत लिहितो आपण. हो. तर इथे प्रथा आहे की शिव सायुज्य प्राप्त हुआ अच्छा. असं. म्हणजे ते एक माहिती असं म्हणून सांगितलं. हा, हा. काशीचा विषय चाललाय तर तोही एक महत्वाचा विषय आहे. अर्थात. म्हणून जे शेअर केलं, कारण जे मला माहिती आहे ते सांगितलं तेच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काशी ही अत्यंत उजवी किंवा वेगळ्या बाजूची ठरते की जिथे जन्म मृत्यू असं आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. हा. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना तिथे स्वतःचा शोध लागत असेल. जो मुलगा IT कंपनीत काम करतो, जो एखाद्या कुठल्या तरी मोठ्या मेकॅनिकल फील्डमध्ये काहीतरी कुठल्या तरी पोस्टवर आहे, जो कोणी सेल्समध्ये, कोणी बँकिंगमध्ये, फायनान्समध्ये, त्या सगळ्या लोकांना त्यांची टार्गेट्स इथं येऊन विसरायला होतात. वा. त्यांना इथं आल्यानंतर त्यांना कळतं की अरे मेरी भी तो राखी होने वाली आहे. मग तो जेव्हा थॉट येतो ना, म्हणजे जेन्युइनली तू स्वतःला सुद्धा त्या मणिकर्णिका घाटापाशी स्वतः उभं राहिलास की आत्ता तुला अमुक अमुक फॉलोअर आहेत, अमुक अमुक तुझं कार्य आहे, तुझ्या माध्यमातून शेकडो लोकांना गोष्टी कळत आहेत. 80 वर्षाचा होशील तेव्हा तू काय करशील हा प्रश्न तुला जेव्हा पडायला लागतो ना, किंवा जेव्हा तू 100 वर्षाचा होशील की जेव्हा तुझा अंत होईल, शेवटाकडे जाशील, त्यावेळी कसं असेल, तर हे लोकांना इथं आता कळायला लागलंय. हा. म्हणजे लोक अगदी बरोबर म्हणालात दादा. म्हणजे जस्ट मी एक थोडं हो, सांगू वा. इच्छितो की जसं तुम्ही म्हणालात ना, आपला भारतातला सगळ्यात फेमस आत्ताचा गायक आहे दिलजीत दोसांझ. हो 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 त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं आहे की ज्यावेळी मी नुकताच आता वरवर जायला लागलो होतो करिअर वाईज, त्यावेळी मी एकदा मणिकर्णिकेच्या इथे पूर्ण रात्र बसलो होतो. वा. बर. मी सगळं ते बघितलं आणि त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की माझी अवकात काय आहे या वा. जगात. आणि तेव्हापासून लागला. त्यांनी जे चालू केलं, म्हणजे सगळीकडे आता जे टूर होतात आणि सगळीकडे तो फेमस झालाय, जगभर फेमस आहे. अगदीच. तर त्याची पण सुरुवात कुठेतरी काशीशी कनेक्ट अरे किती छान. मला लिटरली काटा आला की होतंय असं की असंच काहीसं मला झालं. वा. म्हणजे स्पष्ट सांगतो हा, हा. की माझा ते जागृत झालं तिथे की आपण म्हणतो मी म्हणून मगाशी तू म्हणला की अनेक लोक तुम्हाला पाहून आता तुमच्या यात्रा करतील. हा. म्हणजे ते जेव्हा आपण अस्तित्वाशीच निगडीत आपल्या येतो ना की हा. मेरे बात क्या है, क्या तर ते लक्षात येते की मग घ्या आता काय वाटते ते घ्या. मग त्याला जे पलीकडे पोहोचणे ज्याला म्हणतात, हा. तर तू एकदा दोनदा आलेल्या माणसाला असं झालं. विचार कर, महादेवांच्या कृपेने आणि काळ भैरवांच्या आदेशानेच म्हणून किंवा त्यांच्याच अनुमतीने आत्ता मी तुझ्याबरोबर आलो होतो. सलग 12 महिन्यातली 12वी सलग नॉनस्टॉप माझी यात्रा आहे. बापरे. मी 12 महिन्यात महिने. सलग 12 वेळा आलोय. परत पुढच्या महिन्यात येऊ शकेन, परत पुढच्या कदाचित हे असं अविरत राहील. म्हणजे क्या मी बात आहे. मोजलं नव्हतं कधी. ह्याच्या आधी हा. तशा यात्रा 35-40 झाल्यात माझ्या, पण सलग. सलग झाल्यात त्या अशा झाल्यात वा. मागच्या त्या अतिरुद्रापासून आमच्या. हा. तर मी जर 12 वेळा आलो असेल आणि 12 वेळा मणिकर्णिकेला गेलो असेल ह्या आत्ताच्या, त्याच्या आधी मी 35-40 वेळा येऊन गेलोच आहे. तर मग विचार कर की जर एकदा येऊन गेलेला सिंगर जर असा, त्याला हे होत असेल. तर मग जे आत्ता आपण डिस्कशन करतोय त्याच्या मागे जे काही माझं कुठली अशी जी भावना आहे ती तशीच असणार. ती तुम्ही ती डायल्यूटच होऊ शकत नाही. नाही शक्य कारण नाही. लक्षात यायला लागलंय. अरे मी कितीतरी वेळा बघतो की आपण कुठल्या तरी एका गोष्टीसाठी तरसतो किंवा काहीतरी डोक्यात एक डिझायर्ड गोष्ट असते. करेक्ट. इथे ते घाटावर झोपलेले जे साधू असतात डोक्याखाली बाचका घेऊन, तेही काहीतरी कुठेतरी कोणतरी असतील. कितीतरी लोक मला असे इथे भेटली आहेत. म्हणजे स्पष्ट सांगतो, ज्यांनी डॉक्टर अब्दुल कलामांबरोबर काम केलंय, जे स्वतः सायंटिस्ट आहेत, बापरे. अशी सगळी मंडळी मी तुझी भेटही घालून देऊ शकतो. बर. एक जण आहेत ते दंडधारी येतात, आता संन्यास घेतलाय, अस्खलित इंग्लिश बोलतात, अजूनही मला भेटतात. वय वर्ष आत्ता त्यांचं 82 काहीतरी आहे. फिट आहेत एकदम, रोज नित्य कर्म व्यायाम करून उपासना करतात. आमच्या तांबे स्वामींकडनं त्यांनी दीक्षा घेतली आहे बर. आणि ते आता इथे काशीतच आहेत. अच्छा. तर असं काही नाही की फक्त वैरागी आणि अशीच लोक येतात इथे. अद्भुत बुद्धिमत्ता असलेली हुशार मंडळी, विद्वान आणि जे म्हणजे पुराव्यासह ज्यांनी सायन्सला आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीला आत्मसात करून सोडून आता ह्या मार्गावर आले. अरे बापरे, म्हणजे हे सोपं नाही असं. म्हणजे एखादा माणूस त्या तोऱ्यामध्ये आयुष्य मी हे केलं, मी ते केलं असं म्हणूतच, पण ते मी नाहीच केलं काही. अहंकार डिस्कनेक्ट व्हायचं आणि
काशीच्या घाटावर आता मी राहीन, वा हे एक तर पुण्य लागतं खूप, आणि तेवढी बुद्धी होण्यासाठी तेवढं औदार्य पण लागतं स्वतःवरती, की माझा परिवार आणि या सगळ्या गोष्टींना आता मी डिस्कनेक्ट झालोय आणि मला आता काशीवास करायचा आहे करायचं. आणि शेवट माझा इथेच व्हावा. हा ह्या भावनेनेच मग हीच शिवकृपा आहे. खरंय. दुसरं काय आहे सांग काय बरं मला. असणार आहे. वा दुसरं काहीच नाहीये. मग हे कळेपर्यंत मला एक बरं वाटतं की मला हे 40 आणि 50च्या मध्येच हे समजून गेलंय हा की म्हणजे त्याच्यासाठी मला 70 वर्ष व्हायची गरज नाही लागली. हम्म. मग आता आपण जर शिवभक्ती करतो असं आपण म्हणतो, खूप मोठा शब्द आहे हा. शिवभक्ती रावणाने केली होती. हो. म्हणजे शिवभक्ती मी शिवाचं खूप करतो, मी ह्याचं खूप करते, मी स्वामींचं खूप करते, असं आपल्याला एक हो. म्हणतो ऐकतो आपण. पण अरे आपण कोण असतो हे म्हणणारे की मी खूप हा तो मी जो आहे ना हा तोच त्रासदायक आहे. खरंय. त्यांनी सगळं ट्रॅफिक काढून ठेवलंय आपल्या भोवतीचं. हे मला सगळं स्वतःला इथं सापडलंय. वा काशीमध्ये येऊन मला या सगळ्या गोष्टीची उत्तरं सापडलीत की अरे आपण आत्ता परवा आलोय. दर्शकांना आवर्जून सांगितलं पाहिजे, जिथे 3-3 तास 4-4 तास वेळ जातो, आम्ही 3 मिनिटामध्ये काळ भैरवजींनी आम्हाला आतमध्ये घेतलं, सुंदर दर्शन दिलं 3 मिनिटात. 3 मिनिटात. असंच मला 35-35 लोकांना घेऊन येऊन अर्ध्या तासात ते दर्शन देत आहेत. हा मग कदाचित माझं ते नियोजन असेल त्या पद्धतीने म्हणून असेल. आता माझ्यामध्ये मी आलो परत आलो की नाही मी भोवतीच फिरतो. पण त्यांची इच्छा आहे, हा विषय कुठे राहतो. वा सगळ्यात पहिल्या वेळेस आम्हाला सकाळी 10 वाजता आम्ही गेलो होतो आणि 6 पर्यंत त्यांनी दर्शन दिलं नव्हतं. लाईनीतच होतो, 5 किलोमीटर लाईन. मग हे तिथं मग मी कुठे गेलो, तिथे आवड होतं की नाही महादेवांच्या काळ भैरवांची इच्छा नाही. मग त्यांनी उशीर केला तर मग त्यांची इच्छा नाही, आणि लवकर दिलं तर माझं कौशल्य. हा जो फरक आहे ना, वा वा जो तुला मी सांगतोय की आपण म्हणतो की हे माझ्यामुळे झालं. अरे बाबा हे तू एकदा रिपीट यायला लागतो नाही ते, तेव्हा कळतं की हे माझ्यामुळं काय झालेलं नाही. हा पॉडकास्ट सुद्धा संपूर्ण काळ भैरवांच्या मर्जीने आणि शिवाच्या मर्जीने चाललाय. झालेलं आहे. नाही तर इथे अनंत अडचणी आल्या असत्या. काल बोटीत शूटिंग चालू असताना धो पाऊस आला, चालू झाला. पण तेव्हा आपलं रेकॉर्डिंग झालं होतं, कॅमेरे बॅगेत गेले होते, मग पाऊस आला. मग पाऊस. मग ह्या प्रचित्याच आहेत आपल्याला. खरंय. मग आता हे खूप वेगळ्या आणि गमतीच्या गोष्टी आहेत, पण ही काशी आहे, म्हणजे अशी काशी आहे की जी आपण एवढं वाटतं की लोकांना अशा पद्धतीने ती कनेक्ट व्हावी, असं त्यांनी अनुभव. हेतू काय आहे की आम्ही आलो, तिथे गेलो आणि तिथे इतका त्रास झाला, तिथे मग असं झालं, मग कुठेतरी काहीतरी चाट खाल्ला, मग पोट खराब झालं, बॅड मेमरीज घेऊन जातो आपण. कितीतरी लोक म्हणतात आम्हाला काशीतल्या लोकांनी फसवलं. रिक्षेवाला जो असतो तो काशीतला नाही, सॉरी, तो पोटार्थी कुठून तरी आलेला आहे. तो तुम्हाला 4 गल्ले जास्त फिरवणार, तुम्हाला नंतर कोणतरी म्हणणार अरे हे तर 100 रुपयाचं अंतर होतं, मग तुम्ही म्हणणार फसवलं, टॅव ट्रेडमार्क. असं करत करत तुम्हाला शॉपिंगसाठी गळ घातली जाते. कुठं राहिलं अध्यात्म? या 2-3 गोष्टी जर आपण पाळल्या, हायजेनिक स्टे जर केला, तर आपली यात्रा ही खऱ्या अर्थाने मंगलमय होती. म्हणजे मी त्याच्यामुळे ते मंगलमय काशी यात्रा असं नाव दिलंय टुरिफिकचं. कारण मी सगळं हे असं बघतो, स्वच्छ टॉयलेट्स, स्वच्छ बेड, स्वच्छ फूड. म्हणजे काशी यात्रा करायची म्हणून धर्मशाळेत झोपायचं आणि यातना करून घ्यायच्या नाही, काही गरज नाही, कुठल्याही पुराणात दिलेलं नाही. एक आहे, फार पूर्वी जी यात्रा होती त्यावेळेस सुविधा नव्हत्या म्हणून लोक खाली जमिनीवर चादर टाकून झोपायचे. अनेक लोकांनी तेच धरून ठेवले की नाही जमिनीवर चादर टाकून झोपल्याशिवाय यात्रा होत नाही. अहो त्यावेळी तशा सुविधा नव्हत्या, त्यावेळी तेवढं प्रदूषण नव्हतं, तेवढे स्किन डिसीज नव्हते. करेक्ट. आता तुम्ही जपा, स्वतःला सांभाळू शकताय तर सांभाळूया. कारण तेव्हा अमुक युग होतं, त्रेतायुग होतं, सत्ययुग होतं, द्वापार युग होतं, आता कलियुग आहे, आता कल्की युग घातलेत. तर मग आता जे बदल झालेत ते आपण स्वीकारलेच पाहिजेत. पण हे तत्व न सोडता, अध्यात्माचं जे तत्व आहे किंवा इथला जो काही गाभा आहे त्याच्या मागे सश्रद्ध भावनेने आपण विलीन व्हायचंय त्याच्यामध्ये. असं ठरवून जायचं, पण सुविधा आत्ताच्या घ्यायच्या. पाणी स्वच्छ प्यायचं. माझा हा सगळ्यांना म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणून मित्रत्वाचा सल्ला आहे की स्वतःच्या जीवाचे हाल करून इथे येऊन यात्रा करू नका. मग त्याच्या बॅड मेमरीज होतात. मग बॅड मेमरीज घेऊन जायचं काशीला. कितीतरी निम्मे हाफ ऑफ द पीपल जे काशीला येतात ते इथल्या घाणीला त्रसतात, इथल्या लोकांना वैतागलेले असतात, फसवणूक होते कितीतरी. म्हणजे अनेकांना कनेक्ट होईल हे माझं, जे की याच्यात काशीची काही चूक नाही. ही जी भूमी आहे, या भूमीची काही चुकी नाही. ही जी माया आहे जी या लोकांनी इथं क्रिएट केली आहे, संभ्रम विभ्रम, तर तो जो संभ्रम विभ्रमाचं जो कार्य आहे ते इथं सगळं ॲक्टिवेट असतं आणि इथं व्यावसायिकता फोफावली आहे.
मग त्या व्यावसायिकतेमध्ये जे काही भरडले जातात ते भरडले जातात आणि त्यांना ते बॅड एक्सपिरियन्सेस येतात. तर राईट सोर्सेसमधनं, योग्य चॅनलमधनं आपण आपलं बुकिंग करा, कुठूनही करा, पण योग्य करा. आत्ता नागपूरचे एक नाव घेत नाही तुमचं, आत्ताच गेल्या आठवड्यातले आपल्या गप्पा झाल्यात, तुम्ही पाहणारे हा पॉडकास्ट मला माहिती आहे. किती अवस्था झाली, हाल. एका हॉटेलला बुकिंग केलं, फोटो बघून ते खराब निघालं, दुसरीकडं त्याच दिवशी तिथून ते सगळं वयस्कर आहेत, ते बॅग एकटे झाले होते, पॉडकास्ट बघून आले होते आपला. अच्छा. आणि दुसऱ्या हॉटेलला गेले, तिथे गेल्यानंतर 3 मजले वरती चढायला लावलं, इथे उंच उंच पायऱ्या आहेत कारण हे कमी आहे. मग तिथून खाली आले परत. असं 3 दिवसात एकाच दिवशी 2-3 हॉटेल बदलायला लागले. आणि मग अहो ही लोक खोटी बोलतायत, खोटं सांगतायत असे मला फोन आला तिथून. आणि मला वाईट वाटलं की आता त्यांच्या बाबतीत झालंय. मग अनेक ठिकाणी लोक विश्वनाथ मंदिरापासून 100 मीटर अंतरावर. पण अजून एक महत्त्वाचा एक निरोप द्यायचा आहे मला, तिथे गाड्याच जात नाहीत. तुमची मोठीच्या मोठी बॅग तुम्हाला फरफडत घेऊन जावी लागतं रस्त्याने. तर अशा भूलथापांना आणि तिथल्या ज्या काही RTOचे जे काही बंधन आहेत त्याचा विचार करून तुम्ही तुमचा बुक केला पाहिजे. हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे, सगळं पाहिलं आहे, शोधलं आहे आणि मग तसा स्टे घेतो आपण. मॅक्सिमम शिवलिंगापासून विश्वनाथाच्या मंदिरापासून लांब स्टे घेतो आपण, एकदम लांब. 200 मीटर आणि 500 मीटरवरती आपल्याला खोल्या मिळणार नाहीत का? 100 तरी स्थानिक मित्र झाले जातात. पण त्याच्यातही अनेक नियम आहेत की शास्त्राच्या आधारानुसार आपण एका विशिष्ट अंतरावर बाहेर राहावं. मग हे माझ्याबरोबर येणाऱ्या लोकांकडनं नकळत सुद्धा हे दोष त्यांना लागू नयेत, हा माझा भाव असतो. म्हणून मग मी तिकडे जातो. हे सांगण्यामागचं कारण काय की अनेक जण आपापल्या पद्धतीने बुकिंग करून येऊ शकतात. तर हे नियम पाळा. नॉट नेसेसरी की तुम्ही माझ्याबरोबर आलं पाहिजे. आलात तर उत्तमच आहे, पण जर इनकेस नाही आलात, बजेटचा अनेक ठिकाणी काही वेळा प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही हे नियम पाळा. तुमची यात्रा सदोष नको व्हायला. ह्या पॉडकास्टमध्ये आपण एवढे कष्ट घेतोय, तर याच्यामध्ये कुठेही कमर्शियल वागून आपण आपलं कुठे झेंडा फिरवतोय, आम्ही किती भारी आहे हे नाही मला दाखवायचं अजिबात. तुलाही तो हेतूलाही आहे. पण आता तू ते पाहतोयस म्हणून अधनमधनं तू सांगतोयस, मी पण पोट तिडकीने सांगतोय. पण जेव्हा काही लोक आपली येतील त्यांनी येऊ देत. फक्त हे नियम पाळा, खाण्याचे नियम पाळा, स्वच्छतेचे नियम पाळा, इथल्या लोकांच्या कुठल्याही भूलथापांना किंवा एखाद्या प्रलोभनाला बळी पडणं टाळा. देवतत्वाकडेच बघत ही यात्रा करा. अदर दॅन शॉपिंग आणि फूड तो संध्याकाळचा पार्ट आहे. पण जर तुम्ही ह्या सगळ्या आपण सांगितलेल्या मंदिरांकडे ओढा ठेवला तर तुम्हाला शिवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. शिव आणि शक्ती. शिव, शक्ती, विष्णू, भैरव, माधव, केशव, नरसिंह यांनी भरलेलं आहे हे सगळं. आपल्या सगळ्या ह्या बाकीच्या इतर गोष्टीमध्ये हे सगळे विचारे एका साईडला राहतात. ते कदाचित विचार करत असतील की हे आलेत आणि का नाही येतात आमच्यापर्यंत. मग हा एक नियम आपण, हा एक हेतू असेल की या पॉडकास्टच्या माध्यमातून जिथे जिथे तुमची श्रद्धा आहे, आता शिव आणि शक्ती, शंकर पार्वती, विष्णू लक्ष्मी हे इथं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत. आणि जिथून आधी केशव घाटापासून आपण सुरुवात केली काल, तिथून पंचगंगा घाटापर्यंत विष्णू काशी आहे, तिथून पुढे शिवकाशी आहे. तर ह्याच्यामध्ये कितीतरी तंत्रविद्या करणाऱ्या किंवा त्याला शक्ती देणाऱ्या किंवा त्याला सपोर्ट देणाऱ्या दशमहाविद्यांची मंदिरं आहेत. धूमावती माता आहे, ती थोडीशी लांब आहे. पार्वती जेव्हा गेली होती तेव्हा जो धूर आला होता त्या धुरातून उत्पन्न झालेली माता ती धूमावती माता. आपण खूप जास्त शृंगार केलेली आणि सौभाग्याच्या सगळ्या शृंगारांनी नटलेल्या देवीची रूपं पाहतो. तर धूमावती माता ही 75 वर्षीय, मळके कपडे, फाटके कपडे घातलेली, केस विस्कडलेली, विधवा रूपातली अशी एक माता आहे. वेगळं आहे. शृंगार त्यांचा तसंही छान असतो, पण जर धूमावती मातेचं मूळ रूप पाहिलं तर ते त्या पद्धतीचं आहे. मग त्यांचे ते रक्षण करती दैवत आहे. त्यांचं भ्रमण चालू असतं रात्रभर काशीमध्ये. त्यामुळे पहाटे रात्री शक्यतो घाटांच्या बाजूला, इव्हन गल्ल्यांमध्ये सुद्धा त्यांचं संपूर्ण लक्ष असतं की कोण कुठल्या भावनेने आलं इथे. वाराही माता कडक, म्हणजे इथं शरणागतीच घ्यावी आपण, जास्त काही हे करू नये. शांत भावनेने त्या नियमात राहावं आणि ते नियम मोडू नयेत.
तर वाराई मातेचं मंदिर सकाळी दर्शन घ्यायचं असेल तर मी कधीच जात नाही. मी आजही स्वतः आजही गेलेलो नाही. हां, पहाटे 4 वाजता ते 6 पर्यंत 2च तास. 2च तास. मग दिवसभर तिला आराम, रात्रभर ती भ्रमण करत असते. बरं. आणि जिवंत तिचे अनुभव आहे तिथल्या सगळ्या महंतांना. थोडासा मंदिराच्या दर्शनाचा लोकांच्या फुटफॉलमुळे, प्रलोभनामुळे हम्म, हम्म, हम्म. वेळ वाढवला होता, तर तिने चटकन एक टप्पू दिल्यासारखा एक मोठा प्रत्यय दिला होता इथे. तो काय मला होता? सांगता येत नाही, अच्छा. पण तो खूप अवघड झाला होता किस्सा इथे. हम्म. इथं आल्यानंतर त्या देवीच्या आसपास किंवा इथल्या लोकांना तुम्ही विचारू शकता की असं वाराई देवीची काय एक हे म्हणजे अपप्रचिती होऊ नये म्हणून मी सांगत हां, नाही. हां, अर्थात. पण त्यांच्या तत्वाला ज्या काही काय म्हणू आपण, क्रोध ज्या देवतेशी निगडीत असतो किंवा आपल्या घरातली आपली जी मंडळी आहेत ते प्रत्येकाचा स्वभाव, हा बाबा जरा शांत आहेत, हा आई जरा तापट आहे, हा बहीण जरा, आपण आपल्या घरातल्या लोकांचे सगळे हे घेतो ना. मग असं का म्हणायचं की देव आहे ना मग राग का आला पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येकाचं एक एक वेगळा एक हे आहे. प्रत्येक देवतेचा एक स्वभाव आहे आणि त्या पद्धतीने त्याची उपासना केली जाते. मग जी सात्विक उपासना केली जाते ती, तांत्रिक उपासना केली जाते ती, अघोरी उपासना केली जाते ती, हे सगळं एकसारखंच आहे. फक्त त्यांचा तो त्यांनी निवडलेला एक मार्ग आहे. मग ज्या देवीला जे नियम पाळून आपल्याला गोष्टी करायच्या आहेत, गुरुचरित्राचं पारायण करायचं तरी पण नियम आहेत. मग आपण ते किती श्रद्धा भावनेने पाळतो ना. तसंच आहे. म्हणजे हे मी काय सांगितलं की अनेक लोक म्हणतात की अरे देवीचं एवढं सांगताय आणि देवी रागीट आहे असं सांगताय किंवा ती तिथे नियमात राहावं असं सांगताय. पण मग जसं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात फरक आहे, तसंच या देवतेंच्या पण आचरणामध्ये, वागणुकीमध्ये फरक आहे. ते तुम्हाला आशीर्वाद देणार, चांगलाच देणार. पण तुम्ही जर त्यांच्या एका ठराविक परिघाच्या बाहेर जाऊन जर काही वागणूक केली तर त्यांनी तसं आई धपाटा मारून चल सरळ म्हणून त्या बाळाला पुढे घेऊन जाते, तसा धपाटा आपल्याला देणारच. त्या पद्धतीने घ्यावं आहे. हां. असं काही नाही की मला काही तुम्हाला घाबरवायचं आहे एखाद्या देवीचा किंवा त्याच्या तत्वाबद्दल. पण मग ह्या सगळ्या म्हणजे मगाशी आपण जो संपूर्ण प्रवास डिस्कस केला, इथं आल्यानंतर म्हणजे थोडासा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण असावं असं मला वाटलं की आपण जे काही सगळं जे काही सगळ्या लाटांवरती आपण प्रेक्षकांना आपल्या घेऊन चाललोय, मग त्या सगळ्या एकंदरीत पॉडकास्टच्या माहितीवरती स्वार होऊन लोक जेव्हा इथे येतील तर इथे येऊन पडू नयेत, घसरू नयेत, हा भाव म्हणून तो थोडासा कन्वर्ट झाला आपोआप. नाही अर्थात, पण तो गरजेचा आहे. म्हणजे ह्याचा तुम्ही जेव्हा इथे येणार तेव्हा तुम्हाला तो फील तसाच घेऊन तुम्ही परत तुमच्या घरापर्यंत सुखरूप गेला पाहिजे. अर्थात ही कृपाचं मंडळ तिथं पूर्ण होतं. तुम्ही घरी जाऊन चप्पल काढून तुमची बॅग ठेवून बसणार आणि म्हणणार वा सुंदर काशी यात्रा झाली, अर्थात झालं फलद्रूप. हो. मग तो त्याच्यासाठी हा मधला पीस आला. आणि अर्थात म्हणजे मला तरी असं वाटतं की आधीचा सुद्धा पॉडकास्ट आणि आता सुद्धा पॉडकास्ट सगळे लिहून घेतात. हो. आणि हा पॉडकास्ट काशीला यायच्या आधी तुम्ही बघावा. नक्कीच. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होतील. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर अर्थात हर्षददांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, टुरिफिकचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यायच्या आधी. आणि त्यांच्या तर इंडिव्हिज्युअल टूर्स आणि मंगलमय काशी टूर असतेच. अगदीच. सो तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी दादांच्या वतीने मी देऊ शकतो जर तुम्ही टुरिफिक मार्फत गेला. वा धन्यवाद, मनापासून धन्यवाद. दादा आता आपण अजून एक ट्विस्ट आणूयात. मला वाटतं की आता आपण इथे बसून गप्पा मारलेल्या आहेत, आपण घाटावर आता चालून एक वॉक थ्रू देऊयात आणि उरलेली मंदिर आपण तिथे तुम्ही आम्हाला माहिती द्या. काय वाटतं? अगदी उत्तम, बढिया. चला मग आता आपण घाटावर हे करून तुम्हाला आम्ही घाट दाखवतो आता काशी कसे आहे. चला. हर हर महादेव. हर हर महादेव.